छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली यावरून महाराष्ट्रामध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरच्या समाधीचा जीर्णोद्धार लोकमान्य टिळकांनी केला असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलंय। त्यांच्या याच विधानावरती महात्मा फुलेंच्या वंशज नीता होले यांनी आक्षेप घेतलेला आहे। विशेष म्हणजे नीता होले या भाजपच्या सदस्या देखील आहेत। या दोन महापुरुषांची अशी विभागणी करणं चुकीचं असल्याचं नीता होलेंनी म्हटलंय। पुण्यातील गंजपेठेतील महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये आम्ही आहोत आणि आमच्या सोबत आहेत नीता होले फुले, ज्या महात्मा फुलेंच्या 5व्या वंशज आहेत। महात्मा फुलेंनी यशवंत नावाचा जो मुलगा दत्तक घेतला त्यांच्या त्या वारसदार आहेत आणि त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्या गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या सदस्या देखील आहेत। नीताताई, सर्वात आधी जे मोहन भागवत म्हणाले त्या अनुषंगाने तुम्ही असे कोणते पुरावे सांगाल की ज्या माध्यमातून तुम्ही म्हणू शकाल की महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि शिवजयंती सुरू केली? महात्मा फुल्यांबरोबर काम करणारे अनेक त्यांचे सहकारी होते। त्यांनी काही साहित्य लिहून ठेवलेलं आहे। त्या साहित्यातूनच जे अभ्यासक होते त्यांनी इतिहास पुढे तसाच लिहिलेला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की महात्मा फुल्यांनी रायगडावर जाऊन समाधी शोधली आणि पुण्यात येऊन 19 फेब्रुवारी 1869 साली शिवजयंती उत्सव सुरू केला। तर शिवजयंती उत्सव सुरू करण्याआधी त्यांनी महात्मा फुल्यांनी परवानगी घेतली होती, याची नोंद स्वारगेट पोलीस स्टेशनला आहे। महात्मा फुल्यांनी एवढंच करून थांबलं नाही तर महात्मा फुल्यांनी पहिला पोवाडा शिवाजी महाराजांवर लिहिला होता। हे सगळे महामानव समाजकार्यासाठी एकत्र येऊन काम करत होते। त्यामुळे ह्या महामानवाने एकच काम केलंय का? ह्या महामानवाने त्यांचं काम आपण मोजण्याच्या लायकीचे नाही आहोत। पण तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षामध्ये काम करता त्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली। त्यांचं म्हणणं त्यांना जसं कळलं, त्यांनी जसा इतिहास वाचला त्यांचं त्यांना माहिती आहे। मी जो इतिहास वाचला आणि जो इतिहास खरा आहे तो मी वाचला। मी त्यांची वंशज आहे। मी काहीतरी पुरावे असतानाच बोलते आहे। त्या जातीपातीचं राजकारण सध्या सुरू आहे हे महात्मा फुले सावित्रीबाईंना कदापि मान्य नसेल आणि हेच शिवाजी महाराजांना सुद्धा मान्य नव्हतं। पण आता काय परिस्थिती आहे हे सगळं महाराष्ट्र सगळ्या उघड्या डोळ्यांनी बघतोय। या महापुरुषांनी महाराष्ट्रासाठी जे कार्य केलं त्या कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या पुढे जावा अशी त्यांची अपेक्षा होती। मात्र आपण इतक्या वर्षांमध्ये पुढे प्रवास केलाय की आजची परिस्थिती पाहता आपला उलट दिशेने प्रवास सुरू आहे याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।